Welcome students. Today we will learn about Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. आता मेंडेलीव कोण होता आणि यानं क्लासिफिकेशन कसं केलं? तर मेंडेलीवनं जे क्लासिफिकेशन केलं त्याचा बेस सुद्धा ॲटॉमिक मास नंबरच होता. पण मेंडेलीवनं त्या आतापर्यंतच्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त व्यवस्थित क्लासिफिकेशन आणि जेवढे इलेमेंट्स त्या काळी शोध लागले होते तेवढ्या सगळ्या इलेमेंट्सचं त्यानं क्लासिफिकेशन केलं. आता त्यामध्ये जरी काही लिमिटेशन्स असले तरी मेंडेलीवचं क्लासिफिकेशन हे त्यातल्या त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप होती. आता बघा मेंडेलीवनं काय केलं की जे इलेमेंट्स होते तर त्यांच्या ॲटॉमिक मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी सगळे अरेंज केले आणि त्यानं सांगितलं की काही कालावधीनंतर म्हणजे पिरियडिक फंक्शन काही कालावधीनंतर हे केमिकल प्रॉपर्टीज या परत 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 रिपीट होत असतात. म्हणजे त्यांना एक पिरियडिक लॉ मांडला, एक पिरियडिक टेबल तयार केलं. या पिरियडिक टेबलमध्ये जे हॉरिझॉन्टल रोज होते त्याला त्यानं पिरियड नाव दिलं आणि जे व्हर्टिकल कॉलम होते त्याला ग्रुप नाव दिलं. अतिशय व्यवस्थित सिस्टमॅटिक अशी मांडणी त्याने इलेमेंटशी केली. आता पिरियडिक लॉ काय सांगतो बघा. मेंडेलीव्स पिरियडिक लॉ. Mendeleev's periodic law. Properties of element are periodic function of their atomic masses. आता properties of elements म्हणजे काय की ज्या इलेमेंट्सच्या काही प्रॉपर्टी असतात पिरियडिक फंक्शन म्हणजे आवर्ती परत परत ते प्रॉपर्टीज काय होतात रिपीट होतात ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे ॲटॉमिक मास प्रमाणे जर इलेमेंट्स अरेंज केले तर त्यांच्या प्रॉपर्टीज काय होतात की ठराविक कालावधीनंतर रिपीट होत असतात. हा झाला लॉ. द व्हर्टिकल कॉलम इन द मेंडेलीव्स टेबल आर कॉल्ड ग्रुप. जे उभे कॉलम्स आहेत तर त्यांना त्यानं नाव दिलं ग्रुप आणि हेच पुढं नाव कायम ठेवण्यात आलं. द हॉरिझॉन्टल रोज इन मेंडेलीव्स पिरियडिक टेबल आर कॉल्ड पिरियड. ज्या आडव्या ओळी आहेत तर त्याला त्यानं पिरियड्स नाव दिलं. आता आपल्या पुस्तकामध्ये जे मेंडेलीव्स पिरियडिक टेबल आहे ते आपण आधी बघूया आणि मग त्याच्यावरचे दोन प्रश्न डिस्कस करूया. 18 वर 2.3 मध्ये मेंडेलीव्स पिरियडिक टेबल दाखवले बघा. आता या पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला इथं वर ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4 अशी नावं दिलेली. म्हणजे हे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत तर यांना काय म्हटलं जातं ग्रुप म्हटलं जातं आणि त्यांना रोमन लिपीतली नावं दिली. त्याच्यानंतर हे जे हॉरिझॉन्टल रोज दिसत आहेत तर याला पिरियड नाव दिलं. इथं आणखी काही गोष्टींचा उल्लेख दिसतोय तुम्हाला. R²O. आता याच्यावरनं आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे. पण याचा अर्थ काय की ऑक्सिजनशी किती प्रमाणात हितली मूलद्रव्य सगळी रिॲक्शन होतात आणि त्या काळी त्यानं R²O जरी लिहिला असेल तरी आता हा 2 मात्र खाली लिहिला जातो. आता हे आपण त्या प्रश्नाच्या वेळी बघणार आहे. आता मेंडेलीव पिरियडिक टेबलमध्ये बघा तुम्हाला काही ठिकाणी व्हेकंट स्पेसेस दिसतात. ह्याच्यावर पण आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. आता इथं बघा नुसता डॅश आहे = 44 म्हणजे इथलं इलेमेंट त्यावेळी माहीत नसणार आहे. त्याच्या खाली पण दिसते तुम्हाला की डॅश = 68, डॅश = 72. म्हणजे काय की मेंडेलीवनं पिरियडिक टेबलमध्ये काही प्लेसेस वेकंट सोडल्या होत्या की जे मूलद्रव्य त्यावेळी माहीत नव्हती. पण नंतर या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि विशेष म्हणजे मेंडेलीवनं या मूलद्रव्याविषयी त्याच्या गुणधर्माविषयी सगळं भविष्य लिहून ठेवलं होतं. आणि आश्चर्य काय की जेव्हा ही मूलद्रव्य सापडली त्यावेळी बऱ्याच प्रमाणात हे खरं होतं. आणखी बघा आणखी काही मूलद्रव्यांच्या समोर क्वेश्चन मार्क दिसत आहेत बघा तुम्हाला. इथं दिसतोय
असे काही क्वेश्चन मार्क पण त्यानं आपल्या पिरियडिक टेबलमध्ये टाकले होते. तर आता याच्यावर आपल्याला 2 क्वेश्चन विचारले. थिंक अबाउट इट म्हणून पेज नंबर 19 वर. आता हे क्वेश्चन्स काय आहेत बघा. थिंक अबाउट इट मध्ये क्वेश्चन विचारलाय बघा. देर आर सम वेकंट प्लेसेस इन द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. In some of these places, the atomic masses are seen to be predicted. Enlist 3 of these predicted atomic masses along with their group and period. आता या या टेबलचं ऑब्झर्वेशन करताना तुम्हाला तिसऱ्या ग्रुपमध्ये इथं आणि पिरियड नंबर 4 मध्ये इथं डॅश इज इक्वल टू 44 दिसतोय. याचा अर्थ इथल्या इलेमेंटचा ॲटॉमिक मास नंबर आधी शोधला गेला, पण इथलं इलेमेंट त्यावेळी माहीत नव्हतं. त्याच्या खाली बघा ग्रुप 3 आणि पिरियड 5 मध्ये डॅश इज इक्वल टू 68 हे एक मूलद्रव्य तुम्हाला दिसते. त्याच्या शेजारी पिरियड नंबर 5 आणि ग्रुप नंबर 4 मध्ये डॅश इज इक्वल टू 72 हे एक इलेमेंट दिसते. खालच्या याला बघा पिरियड नंबर 6 आणि ग्रुप नंबर 7 इथं डॅश इज इक्वल टू 100. म्हणजे अशी काही मूलद्रव्य तुम्हाला या टेबलवरनं शोधायची आहेत की जिथं मेंडेलिव्हनं वेकंट प्लेसेस सोडल्या होत्या. दुसरा क्वेश्चन बघा. ड्यू टू अनसर्टन्सी इन द नेम्स ऑफ सम ऑफ द इलेमेंट अ क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बॉल इन द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. व्हॉट आर सच सिम्बॉल्स. म्हणजे काही नावांविषयी त्याला अनसर्टन्सी अनिश्चितता होती, तर त्यांना अशा इलेमेंटच्या पुढे क्वेश्चन मार्क केलेत. तर आपल्याला असे इलेमेंट शोधायचे. तर आता टेबल ऑब्झर्व करत असताना आपल्याला काही मूलद्रव्य अशी सापडतात बघा की ज्याच्या आधी क्वेश्चन मार्क केलाय. इथं बघा ग्रुप नंबर 3 मध्ये वायटीच्या आधी क्वेश्चन मार्क आहे. वायटीचा अर्थ इट्रियम. त्याच्यानंतर आपल्याला डीआयच्या आधी पण क्वेश्चन मार्क दिसतोय, हा आहे डिडिमियम. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी सिरियमच्या आधी पण क्वेश्चन मार्क दिसतोय. खाली बघा ईआरच्या पुढं म्हणजे एर्मियम, याच्या पुढं पण आपल्याला क्वेश्चन मार्क दिसतोय. त्याच्या शेजारी एलए, त्याच्या आधी क्वेश्चन मार्क दिसतोय म्हणजे लॅन्थियम. असे काही क्वेश्चन मार्क्स या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला शोधायचे. मेंडेलिव्ह त्या काळचा त्यातल्या त्यात सगळ्यात यशस्वी शास्त्रज्ञ होता, कारण त्यांना जेवढे शोध लागले होते तेवढे सगळ्या मूलद्रव्यांची अरेंजमेंट त्याच्या टेबलमध्ये केली. त्यामुळं मेंडेलिव्हच्या टेबलचे काही मेरिट्स आहेत. मेरिट्स म्हणजे गुण आहेत. तर असे गुण कोणकोणते बघा. पहिला गुण काय आहे, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. याच्यावर बोर्डाला पण प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे मेरिट्स आणि डिमेरिट्स दोन्ही विद्यार्थ्यांनी चांगले तयार करून ठेवायचे. पहिलं मेरिट बघा. atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their property. म्हणजे मेंडेलिव्हनं काय केलं की केमिकल प्रॉपर्टी यांच्या अनुसार काही मूलद्रव्यांचे ॲटॉमिक मास चेंज केले. आता ह्याचं उदाहरण कोणतं बघा. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज चेंज. किती चेंज केलं, 14.09 to 9.4. म्हणजे त्यांना ॲटॉमिक मास बेरिलियमचा चेंज केला. त्यामुळे काय झालं, अँड बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. त्यामुळे बोरॉनच्या आधीची जागा ही बेरिलियमला दिली. हे पहिलं त्याचं मेरिट झालं. दुसरं मेरिट महत्वाचं काय की आपण मगाशी जसं टेबलमध्ये बघितलं तसं मेंडेलनं काही वेकंट प्लेसेस सोडले होते आणि या वेकंट प्लेसेस विषयी त्यांना भविष्यवाणी पण केली होती. त्या मूलद्रव्यांना काही नावं दिली होती. तर अशी काही मूलद्रव्य की जी शोध लागल्यानंतर बरीचशी त्यानं वर्णन केलेल्या मूलद्रव्याप्रमाणेच होती. हे सेकंड मेरिट झालं. काय बघा, Mendeleev kept vacant places in the periodic table for elements not discovered till then. म्हणजे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल तयार करेपर्यंत या मूलद्रव्यांचा शोध लागलाच नव्हता. मग अशी 3 मूलद्रव्य लिहिलेत.
की ज्याला मेंडेलिव्हनं नाव दिलं होतं म्हणजे बिफोर डिस्कव्हरी. कोणती आहेत बघा, इका बोरॉन. इका बोरॉन ज्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 44 आणि शोध लागल्यानंतर त्याला नाव काय दिलं, स्कँडियम. त्याचं नाव आहे एसी. दुसरा बघा, इका अल्युमिनियम ज्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 68 आणि त्याला नंतर नाव दिलं गॅलियम. नंतर इका सिलिकॉन ज्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 72 आणि त्याला नंतर जे नाव देण्यात आलं ते जर्मेनियम. ही खूप मोठं मेरिट आहे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचं, कारण त्यानं अशा भविष्य सुद्धा लिहून ठेवलं होतं. तिसरं मेरिट काय आहे बघा, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हनं ज्यावेळी पिरियडिक टेबल निर्माण केलं तेव्हा नोबल गॅसेसचा काही शोध लागला नव्हता. त्यामुळे त्याच्या ओरिजिनल टेबलमध्ये कुठंही या नोबल गॅसेससाठी जागाच नव्हती. पण however when noble gases were discovered, Mendel created the zero group without disturbing the original table. तरी सुद्धा जेव्हा म्हणजे 18व्या शतकाच्या शेवटी नोबल गॅसेसचा शोध लागला तर त्यावेळी मेंडेलनं स्वतःचं टेबल कुठंही डिस्टर्ब न करता शेवटी एक झिरो ग्रुप निर्माण केला आणि तिथं परफेक्ट नोबल गॅसेस बसवले. म्हणजे अशा प्रकारे हे सगळे काय झाले, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे गुण झाले. आता जरी काही गुण असले तरी त्यामध्ये काही डिमेरिट्स पण आहे. तर आता हे डिमेरिट्स कोणते ते आपण बघूया. आता मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलच्या बाबतीत काही डिमेरिट्स पण आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष आहेत. तर असे काही दोष आहेत ते बघूया आपण. आता मुख्यतः काय आहे की मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल कशावर डिपेंड आहे, तर ॲटॉमिक मास नंबर. त्यामुळे ॲटॉमिक मास नंबर संबंधीच्या काही चुका यामध्ये असतील. पहिलं बघा, द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज 7. आता होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास म्हणजे काय बघा, की ॲटॉमिक मास हे पॉइंट मध्ये सुद्धा येऊ शकतं, पण त्याचा पूर्ण नंबर हा कोबाल्ट आणि निकेलचा काय आहे, एक सारखाच येतो. तर therefore there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. त्यामुळे त्या दोघांच्या सिक्वेन्स मध्ये थोडासा संभ्रम किंवा गोंधळ निर्माण झालेला आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये. सेकंड बघा, डिमेरिट काय बघा, आयसोटोप्स वर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियडिक टेबल. आता आयसोटोप म्हणजे काय बघा, निसर्गामध्ये अशी काही मूलद्रव्य असतात की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो पण ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. जसे तुम्ही बरेचसे आयसोटोप बघितले होते, ऑक्सिजनचे, क्लोरीनचे, अशा आयसोटोप्स असतात. पण या आयसोटोपचा शोध नंतर लागला. मेंडेलिव्हनं टेबल तयार केल्यानंतर आयसोटोपचा शोध लागला. मग आज आयसोटोप हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात पण त्यांच्या ॲटॉमिक मास काय असतात, वेगवेगळे असतात. अ चॅलेंज वॉज पोज इन प्लेस देम इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मग आता हे आपल्या पुढे चॅलेंज होतं की या आयसोटोपचा नंबर किंवा या आयसोटोपला कुठं जागा द्यायची मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये. तर हे सुद्धा काय झालं, एक डिमेरिट झालं. तिसरं काय बघा, when elements were arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass do not appear to be uniform. Does not appear to be uniform. म्हणजे काय की आता हे चढत्या क्रमाने ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने इलेमेंट्स मांडले पण ह्यांचा एक सलग नसतं. म्हणजे आता एखाद्याचा ॲटॉमिक मास नंबर 37 आहे तर 38 वाला असेलच असं नाही. इट वॉज नॉट पॉसिबल therefore to predict how many discovered between two heavy elements. त्यामुळे दोन मोठे मोठे ॲटॉमिक मास नंबर असणारे इलेमेंट्स असतील तर यांच्या दरम्यान किती इलेमेंट्स असू शकतात हे भविष्य करणं अवघड होतं. आता हे झालं तिसरं डिमेरिट. चौथं डिमेरिट काय आहे, हे महत्वाचं आहे, पोझिशन ऑफ हायड्रोजन.
आता हायड्रोजन हा इलेमेंटच असा आहे की ज्याचा ॲटॉमिक नंबर एकच आहे, म्हणजे ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन नाही, म्हणजे प्रोटॉन पण एकच. त्यामुळं हायड्रोजनची काय असतं की हायड्रोजन गुणधर्मामध्ये हॅलोजन आणि अल्कली मेटल दोघांशी साम्य दाखवतो. त्यामुळं पोझिशन ऑफ हायड्रोजन हा मोठा प्रश्न होता मेंडेलीवच्या पिरियडिक टेबल मध्ये. बघा, हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन ग्रुप 7. There is a similarity in molecular formula of the compounds of hydrogen and alkali metals formed with chlorine and oxygen. आता अल्कली मेटल सुद्धा क्लोरीन आणि ऑक्सिजन बरोबर जसे रिॲक्ट होतात तसाच अगदी हायड्रोजन सुद्धा त्याच पद्धतीनं रिॲक्ट होतो. त्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या बाबतीत तो अल्कली मेटलशी साम्य दाखवतो. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in group first means alkali metal or group 7 means halogen. आता हायड्रोजनच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण झालाय की हायड्रोजनला नेमकी जागा कुठं द्यायची. आता याच्या खाली 2 क्वेश्चन्स विचारलेत बघा आपल्याला. आपण ते 2 क्वेश्चन काय आहेत बघूया. आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये क्वेश्चन विचारलेत 2. आता हे दोन्ही क्वेश्चन आपल्याला या टेबलवरून सोडवायचे. कसे ते बघा. पहिला क्वेश्चन बघा, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स ऑफ द फॉलोइंग इलेमेंट बाय रेफरिंग इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचा वापर करून कसं सोडवायचं बघा. पहिला दिलाय सोडियम. आता सोडियमची जागा इथं बघा. ग्रुप 1 मध्ये इथं तुम्हाला सोडियम दिसतोय 3ऱ्या पिरियड मध्ये. आता त्याच्यावर R2O लिहिले. आता त्या काळी जरी R2O असला तरी हा 2 कुठे घ्यायला सांगितला, खाली, आणि R च्या जागी हे इलेमेंट घ्यायचं. म्हणजे ऑक्साईडचा फॉर्म्युला किती सोपा झाला बघा. R च्या जागी Na घेतल्यावर फॉर्म्युला झाला Na2O, म्हणजे हे झालं ऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता दुसरा दिलाय आपल्याला Si म्हणजे सिलिकॉन. आता सिलिकॉन आपल्याला ग्रुप नंबर 4 मध्ये दिसतोय बघा. ग्रुप नंबर 4 मध्ये इथं वर लिहिले RO2 मग आता O2 तर हा खाली घ्यायचा. R च्या जागी आपण काय घालणार, Si म्हणजे SiO2 हा झाला सिलिकॉनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. असे तुम्ही उरलेले सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार करायचे की इथं वर ज्याप्रमाणे दिलेत R च्या जागी फक्त तो इलेमेंट टाकायचा आणि डोक्यावर लिहिलेली संख्या खाली द्यायची. आता सेकंड क्वेश्चन विचारलाय बघा आपल्याला की राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ द फॉलोइंग इलेमेंट्स विथ हायड्रोजन. आता हायड्रोजनची रिॲक्शन कशी होती बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता पहिला दिलाय कार्बन. आता यामध्ये काही ठिकाणी H लिहिले, हे फक्त ग्रुप 4 च्या पुढे आहेत बघा. आता पहिला यातला इलेमेंट कार्बन आहे, RH4 लिहिलाय. याचा अर्थ R च्या जागी आपण काय घालणार आहे, CH4 हा झाला हायड्रोजन बरोबर रिॲक्शन. नंतर S सांगितलंय. आता S आपल्या या टेबलमध्ये तुम्हाला ग्रुप नंबर 6 मध्ये दिसतोय. याच्या वर लिहिला RH2 म्हणजे याचा फॉर्म्युला काय होईल, SH2. या पद्धतीनं तुम्ही उरलेले फॉर्म्युले तयार करायचे. आणि याचबरोबर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल इथं संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघूया.